आपल्या घरामध्ये अशा भरपूर अशा शॉपिंग बॅग आलेल्या असतात आणि ह्या शॉपिंग बॅगचा आपण भरपूर ठिकाणी उपयोग करतोच, पण अशा वेगळ्या पद्धतीने आज आपण उपयोग करणार आहोत। ही आयडिया तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खूप युजफुल आहे। शिलाई मशीनचा वापर न करता तुम्ही हे बनवू शकता, हाताने सुद्धा शिवून तुम्ही हे बनवू शकता। ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाहीये ते सुद्धा हे तयार करू शकतात। एकदा ट्राय करून नक्कीच बघू शकतात। तर मी वरून जी आहे ती शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे आणि खालून सुद्धा कट करून घेतलेली आहे। त्यानंतर जो बाजूचा भाग आहे तो बंद आहे दोन्ही बाजूचा। तर जिथून बाजूचा भाग बंद आहे ना तिथून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। डबल फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे 4 पदर आहे ते। त्यानंतर आपल्याला खालून 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करायचे आहे। वरून 3 इंचावरती मार्किंग करून आपल्याला ह्या मार्किंग लाईन ज्या आहेत त्या आपल्याला अशा सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे, दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत। तर यापेक्षा तुम्ही मोठं सुद्धा बनवू शकता। तर अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो मी कट केलेला आहे, मस्त असा आकाराचा तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे पट्टी लागणार आहे। असे 2 भाग आपले तयार करून झालेले आहेत। तर तुम्ही ते पट्टी लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल। तर जो शॉपिंग बॅग उरलेली होती त्यातूनच मी 2 पट्ट्या अशा कट करून घेणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे। आणि ते अशा पद्धतीने जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते शिवून घेऊ शकता। अशा पद्धतीने एक एक टिप मारून घेऊ शकता। तर हाताने सुद्धा तुम्ही हे सुई धाग्याच्या मदतीने असे मोठे मोठे टाके देऊन हे बनवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही टाके देऊ शकता। हात शिलाई जशी करतात तशाच पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता किंवा टिप सुद्धा मारून घेऊ शकता। आणि जर हे असं बनवू शकता, जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने बनवा, असेल तर तुम्ही मशीनने टिप मारली तरी चालेल। त्यानंतर नखाने प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून खाली टिप मारून घ्यायची। तर खाली टिप मारून घेतलेली आहे आणि हे जे दोन्ही भाग जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर मी 2 स्ट्रिप घेतलेल्या आहेत। त्याची रुंदी जी आहे ते 1 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 8 इंच घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायची आहे। आणि डबल फोल्ड करून आपल्याला इथे हात शिलाईने तुम्ही ही जी पट्टी आहे ती शिवून घेऊ शकतात। आपल्याला हँडल्स बनवायचे आहेत। तर 2 हँडल्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हँडल लावायचे आहेत। तर दोन्ही बाजूंनी आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायचे आहे, जिथे आपण पट्टी जॉईन केलेली आहे तिथे। आणि आतमध्ये आपल्याला हँडल अशा पद्धतीने दोन्ही शिवून घ्यायचे आहेत। तर मी दोन्ही हँडल जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत आणि असे भाग आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत। सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आणि तिन्ही बाजू शिवून घेतलेले आहेत मी। आणि त्यानंतर आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर आणि जे कॉर्नर आहेत खालचे जे व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत, म्हणजे आकार खूप सुंदर दिसेल याचा। तर याला आपण थोडंसं डेकोरेट करणार आहोत। जर तुम्हाला इच्छा असेल, तुमच्याकडे असतील असे कुंदन, तर तुम्ही कुंदन लावू शकतात किंवा पोमपोम तुम्ही बनवून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने कुंदन तुम्ही चिटकवू शकतात। जर तुम्ही आरीवर्क करत असाल किंवा आरीवर्कचं थोडं पण सामान तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे कुंदन इथे लावू शकतात किंवा छोटे छोटे पोमपोम असे असतात ते तुम्ही हे पोमपोम इथे लावू शकतात। अशा पद्धतीने ग्लूगनच्या मदतीने लावू शकतात किंवा तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा हे पोमपोम लावू शकतात। तर इथे जे आहे ते मी याला चिटकवणार आहे। तुमच्याकडे ग्लूगन असेल तर तुम्ही ग्लूगनचा सुद्धा वापर करू शकतात। मी ह्या ट्यूबचा वापर करून याला चिटकवून घेणार आहे। तर हे सगळे कुंदन मी इथे लावून घेणार आहे आणि हे पोमपोम सुद्धा मी इथे लावून घेणार आहे। व्यवस्थित असे चिपकवून घ्यायचे आहे आणि आपण घरीच आपण अशा वस्तू बनवू शकतो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये। तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही हे पाऊच जे आहे ते वापरू शकतात। खूप सुंदर असे पाऊच आपण घरीच बनवू शकतात आणि हे एन्व्हलप जे आहे ते बाहेर बाजारात विकत खूप महाग मिळतात, आपण घरीच असे बनवू शकतो। तर हे जे पोमपोम आहेत ते तुम्ही दोऱ्याचे सुद्धा बनवून घेऊ शकतात। तर हे विकत आणलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही जी बॅग आहे ती आपली तयार झालेली आहे। तर ह्या बॅगचा वापर कसा करायचा 3 पद्धतीने आपण वापर करणार आहोत। सुंदर अशी छोटीशी बॅग तयार झालेली आहे। आता ह्या बॅगचा आपण 3 प्रकारे यूज करू शकतो। पहिला जो यूज आहे तो मी इथे मोबाईल ठेवण्यासाठी वापरणार आहे। इथे छोटासा कप्पा वगैरे काही नाहीये, तर इथे मी मोबाईल जो आहे तो चार्जरवरती ठेवत असते, त्याच्यासाठी मी बनवलेला आहे। तर हा मोबाईल जो आहे तो इथून पडू शकतो, तो इथे पडू नये म्हणून आणि मोबाईल खराब होऊ शकतो पडला तर। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने मोबाईल तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने अडकवून ही जी पिन आहे ती यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे असं अडकवून तुम्ही ठेवू शकता। इथून मोबाईल सुद्धा पडणार नाही, मोबाईल सिक्युअर राहील आणि दिसायला छान दिसतं। आणि याचा दुसरा उपयोग म्हणजे आपण हा जो मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर वायर तुम्ही जर अशीच ठेवत असाल आणि तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हे जी वायर आहे ती ओढू शकता। तर ओढल्यामुळे वायर जे आहे ते खराब होते, तर खराब होऊ नये म्हणून तुम्ही ही वायर काढून घेऊ शकतात। आणि हे मोबाईल इथून काढल्यानंतर आपण ही वायर जी आहे ती या पिशवीमध्ये ठेवू शकता आणि ही पिशवी जी आहे ती तुम्ही यालाच अडकवून ठेवू शकता, म्हणजे ही वायर जी आहे ती कुठेही मिस होणार नाही।
तर ही वायर तुम्हाला व्यवस्थित वेळेवर जेव्हा पण तुम्हाला हवी असेल तेव्हा तुम्हाला ही वायर जी आहे ती मिळेल. आणि खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर जे आहे ते याचा उपयोग करू शकतो. तिसरा सुद्धा उपयोग आपण ह्या ऑर्गनायझरचा बघणार आहोत. अशा पद्धतीने याच्यामध्ये मी वायर टाकून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने हे अडकवू शकता तुम्ही. प्रवासात सुद्धा हे जे छोटीशी पाऊच आहे हे वापरू शकता, हे ऑर्गनायझर वापरू शकता. ती छोटीशी पिशवी आहे, तुम्ही याचा उपयोग तिसरा सुद्धा पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर आता आपण तिसरी पद्धत बघूया. तिसऱ्या प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकतात. तर यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकतात. आणि इथे पण तुम्ही स्टॅपलर करून घेऊ शकतात किंवा तुम्ही ग्लूगनच्या मदतीने हे चिटकवून घेऊ शकता. तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर कुठे तुम्हाला आहेर करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही याला स्टॅपल करून किंवा ग्लूगनच्या मदतीने याला चिटकवून असं घरीच इन्व्हॉल्व तुम्ही बनवू शकता. आणि कुठेही तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकतात. आता यानंतर आपण दुसरी आयडिया बघूया शॉपिंग बॅगची. तर मी इथे शॉपिंग बॅग जी आहे ती मी आधी पण यूज केलेली होती. त्याचा तुकडा थोडासा उरलेला होता तो मी इथे वापरत आहे. तर याचं मेजरमेंट जे आहे ते 6.5 बाय 7.5 इंच आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा. आणि त्यानंतर आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि पिनअप व्यवस्थित करून घ्यायचं आहे, हलू नये म्हणून. त्यानंतर हे जे ओपन भाग आहे कॉर्नर असा पकडायचा आहे, जिथून ओपन भाग आहे ना तिथून तो कॉर्नर असा पकडायचा आहे. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे मार्किंग केल्यानंतर ही मार्किंग लाईन अशा पद्धतीने आपल्याला गोल आकाराने ड्रॉ करायचे आणि असे तिरकस अशी ओढून घ्यायची आहे खालून. जिथे आपण खालून फोल्ड केलेलं होतं तिथे असे तिरकस असे मार्किंग करून घ्यायची आणि वरून गोल आकार द्यायचा. आणि अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर असा आकार तयार होतोय. मेजरमेंट सुद्धा आपण घेतलेले नाहीत तरी बघू शकता किती सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे. त्यानंतर मी 2 हँडल बनवून घेतलेले आहेत शॉपिंग बॅगचे. तर इथे सेंटर आहे, सेंटरपासून आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे 2-2 इंचावरती किंवा 1.5 इंचावरती तुम्ही इथे मार्किंग करू शकता. आणि मग आपल्याला इथे हँडल जे आहे ते अशा पद्धतीने इथे शिवून घेऊ शकता. हाताने सुद्धा तुम्ही हे हँडल शिवून घेऊ शकता. तर हँडलची जी लांबी आहे ती मी 7 इंच ठेवलेली आहे, तुम्ही पाहिजे तेवढी ठेवू शकता. तर इथे जे आहेत ते मी हँडल जॉईन करून घेतलेले. त्यानंतर तुमच्याकडे घरात अशा लेस पडलेल्या असतील ब्लाऊजच्या त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मी इथे लेस लावणार आहे वरती. तुम्हाला कसं डेकोरेट करायचं आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डेकोरेट करू शकता. तर दोन्ही बाजूने मी जी उरलेली जी लेस होती ती मी ती लावून घेतलेली. त्यानंतर मी इथे एक पोमपोम लावणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही हे पोमपोम नंतर पण लावू शकतात. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. त्या दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आतून कपडा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि वरती जो आहे तो सरळ कपडा येईल आणि कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत बोटाच्या मदतीने. त्यानंतर खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे. खूप सुंदर असा आकार फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे तयार केलेला आहे. आपल्या घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून आपण हे बनवलेलं आहे. आकार बघू शकता, खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो प्लेन भाग आहे ना तिथे आपण काही विशेष लिहू शकतो, बेस्ट विशेष लिहू शकतो, हॅपी बर्थडे लिहू शकतो. बऱ्याचशा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ज्या ठिकाणी जात असाल जिथे तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं असेल तिथे तुम्ही त्या पद्धतीचं इथे लिहू शकतात हॅपी बर्थडे वगैरे. तुम्ही यामध्ये पैसे ठेवू शकता आणि पैसे ठेवून तुम्ही हे देऊ शकतात गिफ्ट म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे स्टॅपल करू शकतात किंवा ग्लू गनने चिपकवू शकतात किंवा मग तुमच्याकडे फेविकॉल असेल तो सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात, फेवी बॉन्ड लावू शकतात. अशा पद्धतीने हे चिटकवून घेऊ शकतात. खूप सुंदर असे 2 मी पाउचेस बनवलेले आहेत. गिफ्ट देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. शॉपिंग बॅग पासूनच मी हे तयार केलेलं आहे. तुम्हाला दोघांपैकी कोणती आयडिया आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.